14 अक्टूबर 1956 में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने नागपुर में लाखों अनुयायियों को बौद्ध धर्म की दीक्षा दी। 2 दिन बाद डॉक्टर बाबा साहब मेमोरियल सोसाइटी द्वारा संचालित चंद्रपुर दीक्षा भूमि पर 16 अक्टूबर 1956 को बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इनके प्रयत्न से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने लाखों अनुयायियों को बौद्ध धर्म की दीक्षा दी। तभी से डॉक्टर बाबा साहब मेमोरियल सोसाइटी की ओर से धम्मचक्र अनुप्रवर्तन का 2 दिवसीय कार्यक्रम बड़े उत्साह से मनाया जाता है। चंद्रपुर दीक्षा भूमि में लगभग इस उत्सव की तैयारियां पूर्ण हो चुकी है। दीक्षा भूमि परिसर में पेंडाल डाले गए हैं, पताकों से परिसर को सजाया गया है। इस उत्सव दौरान लगने वाली दुकानें भी सजनी शुरू हो गई है। इस दौरान इस उत्सव की महत्ता बताते हुए 2 दिवसीय कार्यक्रम की जानकारी दी गई। साथ ही चंद्रपुर वासियों से इस समारोह में शामिल होने की विनती डॉक्टर बाबा साहब मेमोरियल सोसाइटी की ओर से की गई है। मी भिक्खू विनय बोधी प्रिय थेरो आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने कळकळीचे आवाहन करतो आहे। या पवित्र दीक्षाभूमीवर चंद्रपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने संचालित असलेल्या या दीक्षाभूमीवर 16 ऑक्टोबर 1956 ला बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखों अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने 2 दिवसीय कार्यक्रम धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा हा 2 दिवसीय कार्यक्रम अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो। या सोहळ्याला आपण उपस्थित व्हावे अशी कळकळीचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने आपणा सर्वांना करण्यात येत आहे। या 2 दिवसीय कार्यक्रमाचे अनेक वैशिष्ट्ये या वर्षीच्या कार्यक्रमात आपल्याला दिसून येतील। दिनांक 15 ऑक्टोबर 2015 रोजी अत्यंत थाटामाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष आयुष्यमान औरंजी घोटेकर यांच्या उपस्थितीत श्रद्धेय भिक्खू महापंतजी महाथेरो यांच्या हस्ते भिक्खू संघासमवेत या 2 दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन संपन्न होणार आहे। दिनांक 16 ऑक्टोबर 2015 रोजी या वर्षीच्या कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य म्हणजे श्रीलंका येथील पुरातत्व विभागाने जतन करून ठेवलेल्या तथागत भगवान सम्यक संबुद्धांच्या अस्थिधातू कलशाचे आगमन चंद्रपूर शहरात होणार आहे। प्रत्येक वर्षी संस्थेने जतन केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिधातू कलश मिरवणुकीमध्ये असतो। या वर्षीच्या मिरवणुकीत तथागत भगवान सम्यक संबुद्धांचा अस्थिधातू कलशसुद्धा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे। चंद्रपूर शहरातील मध्यस्थित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या दोन्ही महामानवांच्या अस्थिधातू कलशांची मिरवणूक अत्यंत थाटामाटात आणि शिस्तबद्ध पद्धतीने दीक्षाभूमीकडे प्रयाण करणार आहे आणि तदनंतर मुख्य समारंभाला सुरुवात होईल। तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने आपणा सर्वांना कळकळीचे आवाहन आहे। लाखोच्या संख्येने आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे। हा कार्यक्रम एखाद्या विशिष्ट धर्मीयांकरिता नसून तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता भगवान बुद्धाचा मार्ग कसा उपयुक्त ठरणार आहे याबाबत चर्चा विचार विनिमय करण्याकरिता परिसंवादाच्या रूपाने व्याख्यान आणि उपदेशाच्या प्रवचनाच्या रूपाने सर्वांना ज्ञानाचे अत्यंत महान असे भांडार या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित व्हावे असे कळकळीचे आवाहन करण्यात येते। वामन मोडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर इथे दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो बौद्ध बांधवासमोर दीक्षा दिलेली होती। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956ला या चंद्रपूर नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे पाय इथे या दीक्षाभूमीला लागलेत आणि ही दीक्षाभूमी ही बौद्धमय झाली आणि त्याच अनुषंगाने हा ऐतिहासिक ही दीक्षाभूमी इथे ऐतिहासिक दीक्षाभूमीवर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्याचे अनुकरण म्हणून
हे 16 ऑक्टोंबर 1956 पासून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर हा कार्यक्रम राबवित आहे। 2 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे 15 ऑक्टोंबर आणि 16 ऑक्टोंबर या 2 दिवसीय भरगच्च कार्यक्रम इथे घेतला जात असतो। लाखो बांधव इथे येत असतात या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला। 15 ऑक्टोंबरला ठीक 5 वाजता इथे दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महारॅलीने इथे मिरवणूक येत असते आणि त्याचे नियोजित उद्घाटन होतं। आणि 16 ऑक्टोंबरला यावर्षी श्रीलंका इथून गौतम बुद्ध यांचे अस्थिकलश इथे येत आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलशसुद्धा सोबत राहणार आहे। दोन्ही अस्थिकलश हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून इथे दीक्षाभूमीला समता सैनिक दलाचा रॅलीसोबत मार्च करत इथे येणार आणि इथे येऊन त्याचं हे होईल म्हणजे उद्घाटन होईल आणि हा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत इथे चालू राहील। या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे इथे जयसूर्यासुद्धा इथे येणार आहेत। श्रीलंकेचे सुद्धा दुसरे एक खासदार ते सुद्धा आहेत। पुण्याचे कलेक्टर माजी कोचे साहेब हे सुद्धा इथे आहेत। त्याचप्रमाणे अनेक भिक्खू ते इथे उपस्थित होणार आहेत। त्यांच्यासमोर हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे हा साजरा केला जातो।